जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्यातर्फे एक जबरदस्त योजना आलेली आहे। तुम्ही ते वाचू शकतात। आवडेल तिथे प्रवास करा म्हणजे शिवशाही बस झालं किंवा इतर बस झालं, त्याद्वारे तुम्ही 4 दिवसांसाठी किंवा 7 दिवसांसाठी जिथे पाहिजे तिथे प्रवास करू शकताय। समजा तुम्हाला कुठे जायचं आहे, 3-4 दिवस तुम्हाला माहिती आहे माझं ट्रॅव्हल होणार आहे, मग त्यामध्ये तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकताय। असं जर आपण बघायला गेलो तर अनेक ठिकाणी जायचं 500 रुपये भाडं आहे, कुठे 700 रुपये भाडं आहे, पण त्याही पेक्षा कमी दरामध्ये आपल्याला हे परवडणार आहे। नेमका ही योजना का आहे डिटेलमध्ये समजून सांगतोय। जसं की तुम्ही ते वाचू शकतात, योजनेचं नाव आहे आवडेल तिथे प्रवास करा। ओके, मग कुठली बस, जसं की साधी बस झालं, मग जलद सेवा झालं, रात्र सेवा झालं, शहरी झालं, यशवंती झालं किंवा आंतरराज्यासह ज्या वेगवेगळ्या बसेस येतात तुम्ही यांच्या वेबसाईटवर त्या बघू शकताय। त्या बसमध्ये तुम्ही ते बघा, जर प्रौढ व्यक्ती असाल आणि 7 दिवसासाठी तुम्हाला फिरायचं आहे, अनेक जण बघा ट्रिप प्लॅन करत असतात की अष्टविनायकाचं दर्शन करायचं आहे किंवा तीर्थक्षेत्राला जायचं आहे। मग अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही 7 दिवसामध्ये जाणार असाल आणि जर त्याचा ट्रॅव्हलिंग कॉस्ट तुम्ही बघाल तर तो 5 ते 7,000 रुपयांपर्यंत जाईल। पण त्याच ऐवजी जर या योजनेचा तुम्ही फायदा घेताय, तुम्हाला माहिती 7 दिवसामध्ये मला फिरायचंच आहे, मग त्यामध्ये तुम्ही प्रौढ असाल तर फक्त 2040 रुपयामध्ये तुम्ही 7 दिवसांसाठी कुठेही आवडेल तिथे फिरू शकताय। आणि तुम्हाला वाटतं की मी फक्त 4च दिवस जाणार आहे, तर फक्त 1170 रुपयामध्ये तुम्ही पाहिजे तिथे 4 दिवस फिरू शकताय। ओके, आणि तुमच्यासोबत जर मुले असेल तर 7 दिवसासाठी इथे बघा 1025 रुपये आणि 4 दिवसांसाठी 558 रुपये। जर असं बघायला गेलं तर आपला भरपूर सारा खर्च होतो, त्यामुळे जे सहसा बसने प्रवास करत असतात तर त्यांच्यासाठी ही योजना जबरदस्त आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय। जसं की तुम्ही ते बघू शकताय, तुम्हाला शिवशाहीने जायचं आहे आंतरराज्यासह, तर इथे बघा 7 दिवसांसाठी 3030 रुपये प्रौढ व्यक्तीसाठी 7 दिवसासाठी। बघा शिवशाहीचं भाडं थोडं जास्त असतं, पण जर तुम्ही 7 दिवसामध्ये जरी ट्रॅव्हल करता आहे, 3-4 ठिकाणी जरी जात आहे तरी आपले जे पैसे आहे ते जास्त जातात। पण 3030 रुपयामध्ये आपण 7 दिवस शिवशाहीने फिरू शकतोय। मुले जर असेल तर 1520 रुपये, आणि त्याचऐवजी जर तुम्हाला वाटतं की फक्त 4 दिवस आपल्याला फिरायला जायचं आहे, कारण की कोणाचं लग्न असतं, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, सोबत काही तीर्थदर्शन करतो किंवा काही ठिकाणांना भेट देतो, तर त्यासाठी आपले भरपूर सारे पैसे खर्च होतात। पण त्याऐवजी 1520 रुपयामध्ये आपण 4 दिवस आवडेल तिथे प्रवास करू शकतोय, आणि मुले तुमच्यासोबत असेल तर 765 रुपयामध्ये ते प्रवास करू शकताय। त्यामुळे खूपच चांगली योजना आहे। ज्यांना बसने जायला आवडतं त्यांनी नक्की या योजनेचा फायदा घेतला पाहिजे। कधीपासून ही योजना आहे तर 5/1/2022 पासून ही योजना लागू झालेली आहे। आता याचे नियम समजून घ्या, कारण की बघा प्रत्येक योजनेचे काही ना काही नियम व अटी असतात, आणि जोपर्यंत आपण ते समजत नाही त्याचा योग्य फायदा घेऊ शकत नाही। तर बघा, या योजनेअंतर्गत 4 ते 7 दिवसांचे पास दिले जातील। ओके, आता जर तुम्ही साध्या बसचा पास घेताय तर तुम्हाला त्याच बसने प्रवास करायचा आहे, आणि शिवशाहीचा घेताय तर त्याच बसने तुम्हाला पास करायचा आहे। ओके, आता या योजनेअंतर्गत जे पण पास देण्यात येणार आहे ते तुम्हाला जेव्हा जायचं आहे त्याच्या 10 दिवस अगोदर तुम्ही घेऊ शकता, नाही तर नाही महिनाभर आधी असं नाही आहे। आता समजा तुम्हाला माहिती आहे की मला पुढच्या 15 तारखेला जायचं आहे, मग त्याच्या 10 दिवस आधी तुम्ही तो पास घेऊन टाकायचा, आणि त्यानंतर त्याच्यापासून जर तुम्ही 4 दिवसचा काढलेला आहे तर त्याच्यानंतर 4 दिवसांनी तुम्ही बसमध्ये कुठेही फिरा, तुम्हाला ते फ्री असणार, कारण की ऑलरेडी आपण या योजनेअंतर्गत ते पैसे भरलेले आहे। मग त्या तिकिटावर ते जो पास मिळणार आहे त्यावर आपण आवडेल तिथे प्रवास करू शकतोय। ओके, आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेचा पास नियमित बसेस तसेच सोबत कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसेस असतात त्यामध्ये ग्राह्य धरला जाईल। त्यामुळे बघा, जेवढ्या पण बसेस आहे त्या सगळ्यांसाठी हा लागू आहे। सदर पासावर प्रवास करणाऱ्या पासधारकेसाठी ते पासधारक आहेत म्हणून प्रवेश नाकारू नये। त्यानंतर आवडेल तिथे प्रवास पासधारकांसाठी बसमधील आसनासाठी हमी देता येणार नाही। ओके, म्हणजे बघा अनेक ठिकाणी काय असतं, बस फुल झालेलं असतं, त्यामुळे तुमच्याकडे पास आहे म्हणून तुम्हाला जागा मिळेल असंच नाही, मग तुम्ही दुसरी बस पकडू शकताय किंवा तुम्ही ते बघू शकता। म्हणजे असं प्रकारचं कुठलंही आरक्षण नाही आहे, तुम्हाला पास मिळाला म्हणजे जागा मिळेलच असं नाही आहे। त्यामुळे तुम्हाला बघून घ्यायचं आहे इथून जाण्यासाठी बसेस आहे का, तरच तुम्हाला तो पास घ्यायचा आहे। त्यानंतर या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास 20 किलो आणि 12 वर्षाखालील मुलास 10 किलो प्रवासी सामान विना आकार नेता येईल। ओके, अनेकांना ट्रॅव्हल करायचं असतं, सोबत काही वस्तू नेत असतात ते, मग इथे बघा दिले की किती किलो सामान तुम्ही नेऊ शकताय। जो प्रौढ व्यक्ती आहे तो 20 किलो नेऊ शकतोय, आणि जो लहान मुलगा आहे तो 10 किलो नेऊ शकतोय, जी की एक चांगली गोष्ट आहे। ओके, त्यानंतर हा जो पास धारक आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तो प्रवास करू शकतोय, कारण की अनेक साऱ्या महाराष्ट्राच्या बस आहेत ज्या की कर्नाटकपर्यंत पण जातात, गुजरातपर्यंत पण जातात, तर तिथे सुद्धा तुम्हाला हे प्रवास करता येणार आहे। ओके, म्हणजे जिथे जिथे आपली शिवशाही जाते, महाराष्ट्राच्या बस जातात, तिथे तिथे तुम्ही हा प्रवास करू शकताय।
तर इथे बघा दिलेलं आहे आवडेल तिथे प्रवास या योजनेअंतर्गत तुमचा जो शेवटचा दिवस आहे तेव्हा तुम्हाला फुकट प्रवास करता येईल, त्यानंतर तुम्हाला तिकीट काढणं आवश्यक राहणार आहे. ओके, बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही इझिली ही माहिती वाचू शकताय. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. त्यामुळे तुमचं जर कुठे 7 दिवसांसाठी 4 दिवसांसाठी किंवा 2-3 दिवसांसाठी जायचा जरी प्लॅन असेल आणि तुम्हाला माहिती 2 दिवसामध्ये आपल्याला जवळपास 1000-1200 रुपये कसं पण भाडं जाणार आहे, तर तुम्ही इझिली हे काढू शकताय. 1170 रुपयामध्ये इझिली तुम्ही फिरू शकताय. त्यामुळे चांगली योजना आहे. अशा भरपूर साऱ्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.